खूप जणांना असं वाटतं की खूप कमी खाते मी पण माझं वजनच कमी होत नाही. बरोबर आहे, पण तुम्ही एखादं साधं उदाहरण बघितलात का की आता उन्हाळ्यामध्ये पाणीच येत नाहीये, त्यामुळे टँकरने पाणी मागवावं लागतं. आपण टाकी भरून ठेवतो, बकेट भरून ठेवतो, प्याला, तांबे, मोठे मोठे भांडे, छोटे भांडे, इव्हन तांब्या सुद्धा भरून ठेवतो. कारण आपल्याला माहिती आहे की हे पाणी आपल्याला रोजच्या ह्याच्यासाठी सांभाळत वापरून 3-4 दिवस पुरवायचं आहे. कारण पाणीच येत नाही. म्हणून आपण जसं वागतो सेम बॉडी तशीच असते. बॉडीला वाटतं अरे यार काही खायला देत नाहीये, दुष्काळ पडला की काय की अन्नाचा, आणि म्हणून ती काय करते, जे काही तुम्ही खाताल जेवढं थोडंसं जरी खाल्लेलं आहे पटकन मेटाबॉलिक रेट डाऊन करून टाकते, की कारण कॅलरीज खर्च होऊच नये, आणि जे काही कॅलरीज खाल्लात ते फॅटच्या स्वरूपात जमा करते. त्यामुळे फॅट वाढतं पण कमी होत नाही, आणि कमी खाल्ल्यामुळे विकनेस येतो. तुम्ही एक्सरसाइज पण करू शकत नाही, त्यामुळे वजन कमीच होत नाही. बॉडी एकदम असं करते की तिला पर्याप्त मात्रामध्ये रोज मिळालं की तिला वाटते नाही आहे आजचं एवढं खर्च करायचं आहे, एवढं खायचं आहे. कारण जोपर्यंत कॅलरीज डिफिसिट नाही झाला तर तुमचं वजन कमी होत नाही. मग इतकंही कमी नाही खायचं की आपल्याला शरीर चालवताच नाही आलं पाहिजे. कमी खायला पाहिजे, पण 1000 ते 1200 कॅलरीज पर्यंत खा आणि एक्सरसाइज करा. म्हणजे जेवढी कॅलरीज खाल्लात त्यापेक्षा जास्त एक्सरसाइज करा, म्हणजे मग वजन कमी होईल आणि बॉडी पण मेटाबॉलिक रेट पण कमी होणार नाही. ते शटडाऊन नाही करणार की तिला माहित आहे चला एवढ्या कॅलरीज मिळाल्या, एवढा खर्च करायचे, बॉडी मेंटेन ठेवायचे, फिट ठेवायचे तुम्हाला, आणि एक्स्ट्राचं वजन कमी करायचं. त्यामुळे खूप कमी खाऊ नका, कारण खूप कमी खाल्लं तर वजन कमी होत नाही, उलट मेटाबॉलिक रेट कमी होतो, आणि त्यामुळे फॅट जे काही कॅलरीज खाल्लात त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि फॅट वाढतं, पण वजन कमी होत नाही.